माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशांत पाटील मित्र मंडळाच्या वतीने 3 एप्रिल रोजी घणसोली येथील सेंट्रल पार्कमध्ये महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हळदी कुंकू उत्सवादरम्यान घणसोली नोडमधील सुमारे 4000 महिलांनी सक्रिय सहभाग घेतला होता। कार्यक्रमादरम्यान विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार होते। माजी नगरसेविका कमलाताई पाटील, सुवर्णा प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कार आणि भेटवस्तू देण्यात आल्या। तसेच कार्यक्रमाच्या दरम्यान यज्ञेश प्रशांत पाटील, सिद्धार्थ प्रमोद पाटील, वनश संजय पाटील, लक्ष्मीपुत्र सोडगी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कठोर परिश्रम घेतले। घणसोलीच्या विकासासाठी आम्ही आणि माझे कुटुंबीय सतत प्रयत्न करत असतो आणि घणसोलीतील महिला, पुरुष वर्ग वगैरे आज जी गर्दी जमते ही आमच्या कामाची पोचपावती आहे। आम्ही त्यांच्यासाठी अहोरात्र झटत असतो। त्यांची कामं असतील, पर्सनल कामं असतील, त्यांची वैयक्तिक किंवा आर्थिक सोडवणूक आम्ही करतो। आणि हळदी कुंकू हा एक महिलांचा सन्मान आहे, म्हणून आज सुवर्णा पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यांचं 2-4 महिन्यापासून चाललं होतं। मी सांगितलं की माझ्या वाढदिवसाच्या दिवशीचा कार्यक्रम द्या आणि आज हा कार्यक्रम संपन्न होता। ही ताकद कोणाच्या पाठीशी आहे ती आता येणाऱ्या इलेक्शन नंतर समजेल, पण महिला वर्ग सुवर्णा पाटील आणि कमलताईंनी चांगल्या प्रकारे आपल्याकडे आकर्षित केलेलं आहे। लोक म्हणून नाही तर एक चांगला व्यक्ती आणि त्यांच्या घरातला माणूस, एक सर्वसामान्य माणूस, जमिनीवरचा माणूस म्हणून मी त्यांच्याबरोबर राहतो, म्हणून त्या माझ्यासोबत जोडलेल्या आहेत। संजय अंकल असताना किंवा प्रमोद शेठ असताना आज मला आर्थिक पाठबळ असायचं, त्यांचं वैयक्तिक मार्गदर्शन असायचं। अशा वेळेला त्यांची आठवण येते, पण आज मला हे करण्यापेक्षा मी पण आता एक प्रकारे रिटायरमेंटलाच आलेलो आहे। तसं बघितलं तर माझं वय पण 55 वर्ष झालेलं आहे, पण यापुढे आता प्रमोद पाटील यांचा मुलगा किंवा माझा मुलगा किंवा संजय अंकल यांचा मुलगा राजकारणामध्ये, धंद्यामध्ये पुढे जाण्यासाठी माझं कर्तव्य आहे का मी त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे किंवा मी त्यांना मदत करायला पाहिजे। कमलताईचं कार्य पुढे नेण्याचं म्हणजे कमलताईच्या इतका आम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही। त्यांचं जे वैयक्तिक आम्हाला मार्गदर्शन भेटते तेवढं भरपूर आहे। त्यांचं वैयक्तिक संपूर्ण नवी मुंबईमध्ये त्यांनी महिलांचं जाळं विणलं होतं। मंदाताई बरोबर असताना किंवा गणेश नाईक साहेब यांच्याबरोबर राष्ट्रवादीचं काम करीत असताना त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि भरपूर महिलांना मदत केलेली आहे। आणि नाईक साहेबांनी सन्माननीय कमलताईंना राष्ट्रवादीचं जिल्हाध्यक्ष पद पण त्यावेळेला दिलं होतं, त्यांना सभापती बनवलं होतं, नगरसेवकाचं तिकीट पण दिलं होतं। आता नागरिकांचे आभार तर मानतो, हे नागरिक म्हणजे आमच्या घरातले आणि त्यांचे फोनवर वगैरे वैयक्तिक संबंध जपलेली माणसं आहेत। ही कोणी काय भाड्यानं आणलेली माणसं नाही आहेत आणि त्यांचे तर आभार मानतो। आज ह्यांचा वाढदिवस आणि महिलांसाठी खूप दिवसापासून माझी इच्छा होती की हळदी कुंकू कार्यक्रम साजरा करावा। दोन्ही योगायोग असे जुळून आले की नवीन वर्षाचा नवीन दिवस पण आहे, नवीन दिवसात हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि वाढदिवस आणि अख्खी घणसोली म्हणजे मला खूप आनंद वाटतो की माझ्या एका फोनवर एवढ्या सगळ्या महिला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि माझं सौभाग्याचं लेणं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत। तर मी सर्व महिला भगिनींचे फार फार मनापासून आभार मानते। आई मला वाटतं गेली 30 वर्ष राजकारणात आहेत, त्यांच्या पायावर पाय ठेवून थोडंसं मी प्रयत्न करते, त्यांच्या एवढे नाही पण थोडासा प्रयत्न करते आणि घणसोलीकरांनी आम्हाला पाटील कुटुंबियांना भरभरून प्रेम दिलं आहे। मी त्यांना अशीच प्रार्थना करते की असंच आमच्या पाटील कुटुंबियावर भरभरून प्रेम करा। जेवढं आम्हाला तुम्हाला आमच्या समाज कार्यातून देता येईल तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि येणाऱ्या निवडणुकीत पूर्ण पाटिल कुटुंबियांना विजयी करा असं मी सर्व महिलांना माझ्या आह्वान करते। सबसे पहले तो हमारे सबसे प्यारे नगर सेवक को हम सभी महिलाओं की तरफ से बहुत बहुत जन्मदिन की शुभकामना। और सेकंड मतलब हम बहुत लकी है घणसोली के महिलाएं जो आप
एट एनी टाइम कभी भी बुला लीजिए, हमारे साथ हमेशा स्टैंड करते हैं, खड़े रहते हैं और बहुत ही सपोर्टिव है। और ये जो घनसोली को नया रूप दिया इन्होंने, एक तारीफे काबिल है। इसी तरह आप दोनों उन्नति करते रहे, हम सबको साथ में लेके चलते रहे और हमारा पूरा योगा ग्रुप आप सबका बहुत बहुत धन्यवाद करता है, आपके परिवार का धन्यवाद करता है। थँक यू। ॲडव्होकेट शुभांगी विजय काळे, मी घनसोलीमध्ये 15 वर्ष प्रॅक्टिस करत आहे। मला आज दादांच्या वाढदिवसानिमित्त मला इथं निमंत्रित करून माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी पहिल्यांदा पाटील कुटुंबियांचा आभार मानते। तसेच मला आज दादांचा वाढदिवस आहे, पण दादांचा आज वाढदिवस आहे, मी अनुभवलेले दादा आज तुम्हाला मी सांगत आहे की मी दादांना कधीही रात्रीच्या 12 वाजता कधीही कोणत्याही वेळी कोणतीही महिलांची अडचण असू दे कधीही फोन केला तर दादा कोणताही विचार न करता ते आज आम्हाला मदत करत असतात आणि ते आजही मदत करत आलेले आहेत। ते तसंच दादांचे व्यक्तिमत्व म्हणजे आज आपण अनुभवलं की आज हळदी कुंकू समारंभ आहे। खरोखर आज भारतीय संस्कृतीला जपणारे आणि असे संस्कार असणारे दादा आज आपल्याला लाभलेले आहेत। दादा नेहमी आम्हाला महिलांना सांगत असतात की तू महिला ही कुटुंबाचा आधार नव्हे तर समाजाचा कणा आहे, समाजाचा कणा आहे। तू स्वाभिमानी आहेस, तू सक्षम आहेस, तर तू तुझ्या तुझी स्वप्न आहे ती तुझ्या स्वप्नांसाठी पाठीशी उभं राहा अशी शिकवण ही नेहमी आम्हाला दादांनी दिलेली आहे। आणि आपण नेहमी म्हणतो यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे नेहमी तिची पत्नी असते आणि असं दादांना लाभलेलं म्हणजे आमच्या या सुवर्णाताई वहिनी असं व्यक्तिमत्व लाभलेले दादा। त्यामुळे मी आज दादांच्या वाढदिवसानिमित्त एकच इच्छा म्हणू इच्छिते की आज दादांनी जे काही बळ आम्हाला दिलेलं आहे तीच आज माझ्या महिलांनी तेच बळ आणि तेच ताकद वापरून माझ्या दादा आणि वहिनींच्या पाठीशी उभा राहून आज त्यांनी आमचा सत्कार केलेला आहे। पुढच्या वेळी आम्हाला इथं येऊन दादा आणि वहिनींचा सत्कार करण्याची संधी मिळावी एवढीच इच्छा मी आज वाढदिवसानिमित्त बोलू इच्छिते आणि आमच्या या दादांना भरपूर आयुष्य भरभराटी आणि यश मिळावं ही सदिच्छा व्यक्त करते। धन्यवाद। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।